महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। का सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। श्रीमती सुमतीबाई देव विद्यालयाचा हिरक महोत्सव उत्साहात साजरा। पेण शिक्षण महिला समिती संचलित श्रीमती सुमतीबाई देव प्राथमिक विद्यालयास सुबोध विद्यालय 60 वर्ष पूर्ण झाली। त्या निमित्ताने 5 जून रोजी विद्यालयाचा हिरक महोत्सव मोठ्या उत्साहात आणि दिमाखात संपन्न झाला। या कार्यक्रमास प्रसिद्ध लेखक, व्याख्याते, गप्पाष्टकार डॉक्टर श्री संजय उपाध्ये हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। मान्यवरांच्या आगमनानंतर सरस्वती पूजन, पेण शिक्षण महिला समितीच्या संस्थापिका श्रीमती सुमतीबाई देवाजी यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली। यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांचा पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन स्वागत व सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाच्या अध्यक्षा, संस्थेच्या अध्यक्षा सौ सुहासिनी देव या होत्या। तसेच संस्थेचे सर्व संचालक मंडळ यावेळी उपस्थित होते। मुख्याध्यापिका सौ अनिता घोडके यांनी प्रास्ताविकातून विद्यालयाच्या 60 वर्षांच्या गौरवशाली वाटचालीचा आढावा घेतला। यावेळी शाळेच्या माजी मुख्याध्यापिका श्रीमती विद्या जोशी, शिशुविकास मुख्याध्यापिका सौ प्रतिभा समेळ, सौ प्रज्ञा कावतकर, शिक्षिका संतोष बारी क्लार्क यांचा संस्थेकडून शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह, भेटवस्तू देऊन विशेष सत्कार करण्यात आला। यावेळी संस्थेच्या अध्यक्षा सौ सुहासिनी देव यांनी अध्यक्षीय मनोगतात विद्यालयाच्या स्थापनेपासून ते आजपर्यंतचा प्रवास मांडला। तसेच विद्यालयाची यशस्वी वाटचाल आणि प्रगतीबाबत समाधान व्यक्त करत शिक्षक, विद्यार्थी व पालकांचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। तर प्रमुख पाहुणे डॉक्टर श्री संजय उपाध्ये यांनी आपल्या सुश्राव्य आणि प्रेरणादायी कार्यक्रमातून उपस्थितांना ज्ञान, संस्कार आणि शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले। तसेच आनंदी जीवन कसे जगावे, नेहमी मन प्रसन्न कसे करावे, तसेच इयत्ता 1ली ते 4थी या वर्गांना शिकवणाऱ्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना कसे घडवावे व उत्कृष्ट शिक्षक कसे बनवावे याविषयी उत्कृष्ट मार्गदर्शन केले। विद्यालयाच्या 60 वर्षांच्या यशस्वी प्रवासाचा गौरव करण्यात आला। या कार्यक्रमात संस्थेची माध्यमिक शाळा, इंग्रजी माध्यमिक शाळा, शिशुविकास मंदिर मधील मुख्याध्यापक, शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी हजर होते। तसेच माजी मुख्याध्यापक, माजी शिक्षक, माजी विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। अनेकांनी आपल्या मनोगतात शाळेच्या प्रवासातील आठवणींना उजाळा देऊन शाळेच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश पाटील यांनी उत्कृष्ट केले। शेवटी सामूहिक पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली। कार्यक्रमानंतर उपस्थितांना स्नेहभोजनाचा आनंद घेतला। विद्यालयाच्या हिरक महोत्सवाचा उज्ज्वल परंपरेचा आणि शैक्षणिक कार्याचा हा सोहळा संस्मरणीय ठरला। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी धनाजी गरज, संतृप्ती होईल पेण। अत्यंत आनंदाचा क्षण आहे मराठी माणूस म्हणून, महाराष्ट्राचा नागरिक म्हणून, की मूळ सुबोध विद्यालय आणि आता सुमतीबाई देव प्राथमिक मराठी माध्यमाची शाळा आणि 60 वर्ष पूर्ण। मला असं वाटतं की आज जी ओरड चालू आहे मराठी माध्यमाच्या शाळांच्या संदर्भामध्ये, त्याला आयोजकांपेक्षा पालक जास्त जबाबदार आहेत। कारण आमच्या भारतीय पालकांच्या मनामध्ये इंग्रजी विषयाचं जे अप्रूप भरलेलं आहे ते अजून कमी झालेलं नाही। त्या पार्श्वभूमीवरती पेणसारख्या अत्यंत महत्त्वाच्या शहरामध्ये जेव्हा एखादी शाळा 60 वर्ष पूर्ण करते। मी सुहासिनी देव, पेण शिक्षण महिला समितीच्या अध्यक्ष आहे। आज आमच्या संस्थेचा म्हणजे संस्थेची शाळा आहे सुमतीबाई देव विद्यालय, याचा आज हिरक महोत्सव पार पडतोय। 61व्या वर्षात शाळेने पदार्पण केलेले आहे आणि आज ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे की मराठी शाळा चा आता उतरता काळ आहे, पण आम्ही उत्तम तऱ्हेने आज शाळा चालवतोय। आमच्या संस्थापिका कैलासवासी सुमतीबाई देव यांनी या संस्थेचा आणि शाळेचा पाया रचला आणि त्याच्यामुळे या भक्कम पायावर आम्ही आता सर्व संचालक मंडळ, आमचे सर्व शिक्षकेतर या सर्वांच्या सहकार्याने शाळा आम्ही उत्तम चालवतोय। शाळेला आम्ही खूप शुभेच्छा देते आणि पुढे शतकोत्तर वाटचाल करेल असा विश्वास मला नक्की वाटतोय। ठीक आहे।